SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पहिला वाढदिवस धूमधडाक्यात आणि महिन्याभरातच अंत्यसंस्कार, चिमुकलीचा दुर्दैवी अंत। सविस्तर वृत्त असे, ध्रुवनगरमध्ये घडलेली ही घटना केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही। हा थेट निष्काळजीपणाचा परिणाम आहे। सुमारे 3.5 फूट उंच आणि तब्बल 14 फूट रुंद वजनदार लोखंडी गेट अंगावर कोसळून 13 महिन्यांच्या आराध्या दीपक मामूलकर या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आईसोबत बाहेर पडली पण परतलीच नाही। आईसोबत कचरा टाकण्यासाठी बाहेर पडलेली आराध्या पुढच्या क्षणी काळाच्या पडद्याआड गेली। एवढं जड गेट अचानक निखळून थेट तिच्यावर कोसळलं। हा क्षण इतका भयंकर होता की पाहणाऱ्यांचंही हृदय दडपलं। सर्वांची लाडकी आराध्या एका क्षणात नाहीशी झाली। परिसरातील प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेली सर्वांची लाडकी चिमुकली होती। तिच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण अपार्टमेंट आणि संपूर्ण परिसर हा शोकसागरात बुडाला आहे। पहिला वाढदिवस धूमधडाक्यात आणि महिन्याभरातच अंत्यसंस्कार मन सुन्न करणारी ही गोष्ट होती। अवघ्या महिन्याभरापूर्वीच तिचा पाटीलवाडा येथे पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। या घटनेसाठी जबाबदार कोण? इतकं मोठं आणि वजनदार गेट निखळतं कसं? देखभाल झाली होती का? कुणाच्या हलगर्जीपणामुळे हा निष्पाप जीव गेला? यास जबाबदार कोण? त्यास कठोर शासन व्हावे। या घटनेसंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अधिक माहिती दिली। ध्रुवनगर या परिसरातील महालक्ष्मी लोटस अपार्टमेंट येथे काल दिनांक निहा दीपक मामूनकर यांची मुलगी आराध्या दीपक मामूनकर वय 13 महिने ही तिच्या आईसोबत कचरा टाकण्याकरता बिल्डिंगच्या खाली आली होती। त्यावेळी बिल्डिंगचं गेट लोटल्यानंतर ते त्या मुलीच्या डोक्याला लागलं आणि त्यातून मुलीच्या डोक्याला जखम झाली होती। त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असता ती मुलगी मयत झाली। सदर प्रकरणाबाबत चौकशी चालू आहे। गंगापूर पोलीस स्टेशन येथे 32/26 अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद क्रमांक करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणाचा चौकशी चालू आहे। सदर प्रकरणाची सध्या चौकशी चालू आहे। तिच्या वेळी ते कंपनीमध्ये काम करतात, जवळच MIDC मधल्या कंपनीमध्ये काम करतात। सर्वसामान्य घरातील फॅमिली आहे। सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे। यात आपण काही गुन्हा दाखल करणार की काय निष्काळजीपणाचा असेल त्या अनुषंगाने पुढील चौकशी करून तजवीज ठेवलेली आहे। सध्या बेसिक जो चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये तर प्रथमदर्शनी दिसून येत नाही, कारण स्वतः मुलीच्या आईनं तो दरवाजा गेट उघडलं होतं। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।